का हो तुमची ती याची वय काय ती वयस्कराची ती का काय म्हणता काय माहिती बाई ती पेन्शन नाही आली बाई अजून गिराईक काही नाही का? हा ना आता हे खोल्या बऱ्याच दिवसापून हा पण तिथं ती एक खरेदी तुम्ही मानाव मारली तिचा तर काही उपयोग नाही झाला मला ती खरेदी मारली आणि ती लाडक्या बहिणीचं पेन्शन बंद झाली माई त्याच्यामुळं मग काय म्हणजे तू जमीन झाली म्हणून का? हा सांगा मग आता मला तुम्ही एवढ्या लाडक्या बहिणींना चालू आहे मग मी खरेदी घेतली तर माझ्या भावाचं काय एवढं मन दुखलं होतं का माई बंद करून टाकली. हा ना मग त्यानं मग दाजीला चालू करायचं ना ग. तो बहिणीला नाही झाला तर दाजीला कवा होणार आहे. अगं पण मी त्याला कधी मध्ये पाजली असती. हा पाजली असती. तुमचं तर काही निघत बाई काही काखातून काढी त्या काही बॉम्बा मारीत हिंडा त्या तुम्ही तर हा आता ह्या बॉम्बा मारणं झालं का? नाही तर काय मग काय त्याला ये अगं मग त्याला लाख्या भरपूर झाल्या ना पण एक काही दाजी काही त्याला असा म्हणला नसेल का हो सोयरे चला एक दिवस आपण जाऊ म्हणला का कधी मेवण्याला बी काही फोन करून. अगं पण मला चालू केली नाही पेन्शन. चांगले ते पहिले भाडेकरी होते त्यांचं तिकडं गावाला काय झालं काय नाही नवरा बायकोंच ते परत आले नाही काहीच नाही. अगं पण त्यांनी भाडे दिलं नाही ना. 3000 रुपये कसे कवाय ना महिन्याला चालू होते मेगा चिठ्ठीच्याकून 5000 गेले होते उलट आली चक्करला तर 2000 द्यावा लागते कटकुट करून. मग नमस्कार म्हणा ते येऊन देऊ नको. हा दुसरे येऊ दे नवीन. मग नाही तर काय हो काय कवाय ना तुमची पेन्शन माई पेन्शन माई तर बंदच झाली आता माव झाला जाळ निदान तुमची आणि ते निदान त्याच्यात 5000चा किराणा तर येतो किंवा झाला जाळ मा झाला दुकाट. मग काय राम 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 कुठले पाहुणे? हा बाई काय विशेष? ते रूम आहे म्हणतो ना का? हा आहे ना मग पाहिलं ना हाय हाय कृपा देवाच्या. किती जण आहे तुम्ही राहायला? आम्ही दोघंच हं दोघं. हा का नवरा बायकोच आहे ना? नवरा बायको पळून बिळून नाही येत नाही नवरा बायको बदली झाली ना. हा काय काम करते बाई तू? मराठी शाळेत. हा का शिक्षिका आहे का? आणि मी शिपाई P1. हा का 5-6 महिन्यासाठी लागतो. तुमचे आधार कार्ड वगैरे सगळं नंतर परत बदली करून घेणार आहे का? नाही राहिलो तर इथंच बदली करू. बाई बाई तो रूम दाखवला असता आम्हाला. हा रूम दाखविते म्हणजे रूम होते ते आम्हाला पसंत नाही झालं. हा नाही एकांतात एवढं काही टेन्शन नाही ना आम्ही दोघच नवरा बायको कारण आम्हाला पोर सोर नाही आमची टूर नाही काही नाही. गावामध्ये रूम घेतला होता. हा दुसऱ्या दिवशी आम्ही रूम बांधला तितका टीव्हीचा आवाज मोठा करतात ना. बाय झोप नाही होत आमची. मग हे असं देख ना सण्यापणा करत्या लोक. आमच्याकडे कुठलीच अडचण नाही. कोण टीव्ही आणि ते कोण टेप रेकॉर्ड लावेल. रातभर झोप नाही आली त्यांची गाडी स्कॉट लागले टीव्हीचा आवाज यांना वाढवला का त्यांनी तो टेपचा वाढवायचा. हा आणि आमचा रूम मध्ये होता म्या पैसे भरून दिले महिन्याचे आणि रूम सोडून घेतला. होय म्हणलं नको म्हणलो नुकसान झालं. हो मग आता गेला शाळेत जायला लागत आणि मग ते कुठं मग ना या बा 10,000 रुपये डिपॉझिट आहे आणि 3000 रुपये भाडे. पाण्याचं काही टेन्शन नाही काहीच नाही. डिपॉझिट नाही देणार आता भाडं आगाऊ देऊन टाकू आम्ही महिन्याच्या आधी. तुम्हाला नाही लागलं तर आहे ना आमचं पेमेंट झालं ना हा. तुम्हाला लागलं तर खर्च आगाऊ भाडं. वाटत. कारण काय झालं आताच आमची बदली झाली आम्ही काय करून पैसे आणले नाही आता एवढे असं. हा का एवढा महिना भरला ना तुम्हाला extra पैसे जास्त देऊ आम्ही फक्त डिपॉझिट. चालेल मग ह्या रूम पाहून 10,000 20,000 तुम्हाला आता काय करायचं आम्ही दोघं नाही पोरसवर आम्हाला खायला प्यायला तुम्हाला नाहीच का? आमचं ए बाया होती एकमेकाची सण होती. हा का होती काय बाय तमाशा आहे आम्हाला नाही आणि तुम्हाला नाही. हा काय शेजारचा आहे करून दाखव. हा खोला चला मग चला मस्त आहे हो. चांगलं. हा मग काय 2 माणसांना रेटला पाहिजे ना. वसरीवरच पाहिलं मध्ये अजून पाहिलं नाही नाही. दिसतं ना घराची कळा आगाने सांगत. आहे का नाही? आता आम्हाला कसं आता आम्ही ना जसं कामाला लागल्यापासून आहे ना गावावर आहे ना फक्त आम्ही ना 1 वर्ष काढलं
तशी फिरते ते. आता आम्ही एकत्र आलो नाही तर आमची 2 ठिकाणी बदली होती. ही भांडे कुंडे तुमचे आम्ही वापरू ना. हा वापरा ना. हा मग बरं तुमचे त्याची काय वस्तू आणणार असतील ना? नाही ना आमची काही नाही नाही भांडे आम्ही तसं पण मग आम्हाला परत गाडी करून हा. आणावं लागेल. हा का? गावाला. मग हिची बदली हा बैला माय बदली बुलढाण्याला. बाई बाई त्याच्यामुळे पोरस्वर झालं नाही ना आम्हाला. हा आता आलो एकत्र परत पैसे भरले. नाही मग आमचं घर दार्जिनं होईल तुम्हाला. आमचं काय झालं ते 600 रुपये भेटत होते ना. मी आमच्या म्हाताऱ्यानं त्या काळामध्ये ते नसबंदीचं ऑपरेशन केलं मी त्या काय- 600 रुपयासाठी. बाई. ती पेन्शन त्याची बंद झाली आणि त्यानं बिना ऑपरेशनचं मावाला बंद करून टाकलं. काय तमाशा पाहिजे. पाहुणे 6 लाख भरले बदली करून घेतली 6 लाख भरून. बरं त्याचं ऑपरेशन व्हायला नसतं ना तर मी कोणाचं असून वस्त्रीला बसून मी असं डोकं चालवलं असतं. पण आता बोलून चालून त्याच्यावाली नसबंदी होईल म्हणलं मला हालचाल करता येईना ना. नाही करता येणार मग. अशी गंमत 600 झाली. रुपयासाठी कशाला करायची. पण मग आता ते काय अहो, तसं नाही असं करावं. नाही. तुम्ही पलटून आले, मी तुम्हाला मग? 6,000 देतो लागले सर. काय करायचं? पलटून आणा. पैसे नसतील तर आता मावळ पगार झाले. आता तिला जवळ 50,000 पगार आहे. हा मा काय म्हणणं होतं मी दवाखान्यात मी काय म्हणते दवाखाना करा. निदान माडवाक्यात एवढंच आहे बा तिथं निदान खोल फिटिंग केली ना हा मग ती नाही का चालू आहे ना तो पाईप लीक कराय ना. बाहेर चालू आहे ना. पण मग महामार्ग मोकळा होईल ना मोकळा आहे, पुढं. मग? अशी गंमत झाली. बाकी चालू आहे काय? नाही आम्ही तेवढं करून टाका मग कसं सोबत राहू आम्ही. हा नाही नाही, बाहेर बोलू ना. हे बा पैसे काही तक करू नका. तुम्हाला आपण पार्टी जर ठरलं ना आम्हाला महिन्याला 90,000 येते. बरं आता इकडे काय आपली ओळख नाही. पगार झाला का यांना का पैसे फोन द्यायचे आपण. हा. बरं बरं तुम्हाला काय लागेल ते खर्चच नाही, झाला. आम्ही फक्त आमच्या बाहेर आमचं भाडं कापून द्या आणि बाकी जाऊ आम्हाला जाऊ घरी जातो त्या टायमाला आमचे पैसे देऊन टाक. तुमच्या ताब्यात किंवा तुम्ही बँकेत टाकू शकता. आमचं काय नाही म्हणणं नाही. बँका नाही ना तुमच्याकडे त्या फसवताय ना. हम्म हा बरं बरं आमचे पैसे सरकारी बँकेत येतात. हा बरोबर. याच आहे बा मग आमचं मग तुम्ही पहा. चालेल या. हं? चाल आणि याची सोय आहे ना सगळी. सगळी सगळी सर्व सर्व त्या बाजूने टॉयलेट बाथरूम मी एकदा पाहून घ्या नाही आता राहिलं तेव्हाच पाहू. राहिलं. टॉयलेट बाथरूम त्या बाजूने बाई इडं काय कोणाचे पोरं रडते नाही नाही हा आणि महागारात तर टीव्हीच नाही नाही टीव्ही नाही. आणि बाकीचं आहे का म्हातारं पाहता काय फक्त मोबाईल वरच बस. बाकीच्या वस्तू असतील ना. आहे ना सगळे. तुमचं नाव काय कोणी विचारलं तर हं? तुमचं नाव. माझराव म्हणायचं. हा. म्हणजे याला कागदीपत्री माझ नाव आहे खेळ नाव गणपती. हा या ताई- मी गजराबाई. अच्छा. चांगले बघा आवडला आम्हाला तुमचा स्वभाव आवडला. आम्हाला पहिल्यापासूनच माणसाची आवड आहे. हा हा हा, आणि भजन खेळ तमाशा हे आम्ही हा, हा. आम्हा दोघांना आता कोणी जरी नसलं तरी आमचं भजन दोघांचं चालतंय. नाही, हरिपाठ चांगले चांगले चांगले. पुढे हरिपाठ म्हणतो आम्ही. मग आम्हाला लय आवडला. असं ना. लय आवड आम्हाला बी. इथं गावात आहे ना भजनाला जाते भजनाला. हा त्यांची हा ना? टीम आहे लेडीज. नाही आम्ही दोघच राहतो इथे. आम्ही आता ही आमची रानची वस्ती आहे. आम्हाला मग जाताना नाही येत दोघांना बी. नाही आम्ही आलो का मग तुम्ही जात जा ना. हा आम्ही आज येऊ मग राहिलो. काय काळजी नाही हा का? मग तुम्ही जात जा. मग येऊन जा तुम्ही. हा चालू येतो. चालेल. चालेल. या मग. मग त्याची जागा मोठी आहे ना तुमची. अहो भरपूर. हा, हा, तेच. चला. दरवाजा असेल मागून. नाही ते दररोज आहे ना. एकच आहे का दोन आहे. नाही एकच आहे, एकच आहे, एकच तेव्हा आहे. पगार झाला का तुम्हाला पैसे- गण मोठी जागा आहे मोताईची काय टेन्शन नाही. हा हा. हा का हो हं? कसं बाय बोलात फुलातच झालं ग. हं? आपल्याला म्हणजे सांगा बरं. देवानं मग आणि ते मग जुन्या लोकांचे मन फुकाटे का बाई आंधळ्याच्या गाई गुरा देव राखीतो. देव राखीतो. मग तशीच गंमत झाली ना बोलातून फुलातच झालं. लय चिंता लागली होती. गॅसची टाकी संपली होती. घरात किराणा नव्हता राहिला. देवाला आपल्या काळजीपेक्षा कारण हा, चिमणी कोकून जाईल तर दाना नव्हता घरामध्ये. पण भारी काम झालं बाई आता. मग आणि माणसं चांगले नाव चांगली धार्मिक आहे ना ते म्हणे भजनाला जातो याला मग. त्याला जातो. मग धार्मिक माणसं असावा. हा आणि म्हणे तुम्हाला पार किती पैसे लागले तरी आम्ही उसने देऊ शकतो. नाही पेमेंटच आपल्याकडे ठेवू शकतो. हा आता एक काम कर तू ये ना पहिलं त्या साखर घेऊन ये. हम्म. साखर करा उठ, 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 उठ. आणले मी सकाळीच. आणले का? हा उठ, चल. साखर. मी काय म्हणतो काय झालं आपल्याला. बस आज कोण दिसत नाही. झालं. गेले असे. पण मी काय म्हणतो काय आता आपल्याला जवळजवळ 3 वर्ष होत आली. हं. तर काय ते डोकं लावायला लागलं. सुरुवात करायची का मी काय म्हणतो माहिती का मोठ्या वस्तू जाऊ घेऊन तर मोठ्याला जाऊ ना मरते. मग आता तू काय कर हं. तू आजारी होई हा
मी ना मालकाकडून 10,000 वसले हम्म. त्यांना म्हणा पगार झाला का तुम्हाला देऊन टाकू. पगार झाला तुम्हाला पैसे देऊन टाकू. दुप्पट देऊन टाकू हम्म. आणि महिना भरायचा आदल्या दिवसापून कलटी आणून जाऊ. एक काम करा ना, तुम्ही त्यांच्याकडून पैसे घ्या आणि मी घरात पाहते काहीतरी चांगल्या वस्तू असं गॅस बीस पुढं काम येईल ना आपल्याला. कडं डोके वज वाहती. पण मग पुढे चांगल्या वस्तू अरे करा. फुकाट राहत वरून पैसे घ्यायचे निघून जायचं काय बस एवढं डोकं खात. मला ते आवडलंय ना काय गॅस. एकच घेऊ ते गॅस टाक कुठून सापडलं म्हणजे मग कुठं पण मग आपण नवीन घरी जाऊ आपल्याला करावं तर लागेल ना काहीतरी. तिथे आज टोप्या घालीत राहायचं. मग 50,000च घ्या. तुम्हाला लाख देऊ म्हणा आम्ही 50. तेवढं आहे का नाही 10,000 सही देतो कोणी. घ्या मग 10 चला. घ्या 10. आता तू मध्ये जाईल ते आले काय मी डोक्याला हात लावून बसवतो. जाय मध्ये. हो काय डोक्याला हात लावून बसले? हा डोक्याला का म्हणून हात लावून बसले? काय झालं विचारा ना, बाहेर रोड राहिले थोडं तिकडे सारखा. काय झालं रडायला? नाही एवढं काय संकट आहे बा असं? मला ज्याचं नाही कोणी ते पडलं वणी म्हणजे काय? आम्ही लांब पडून का लावला मग वखत पडला. हा पण झालं काय नेमकं? बायको आधी झाली. काय झालं की काय झालं तिला अटॅक. आजारी झाली ना, मग ती काय झाला झाली एवढं तुम्ही लगेच पार डोक्याला हात लावलं रडायला. त्यात काय विशेष? डॉक्टर कडे नेता येईल. डॉक्टर तिला डायरेक्ट 20,000 रुपये आडत भरायला लावलं. काय ते? 20,000. 20,000? काय माग 5,000 शिल्लक आता काय करू. म्हणजे 15 कमी पडते. करता येईल काहीतरी. आता माग असते तर मी दिले असते. महिन्याला तर मच्छीची माग लाख रुपये काय करतो बायको तिची बाई. हा मग आजची काय म्हातारी बितारी आहे का मारायला? दोन झटके? अटकचे हा ना. पाय बाय मला कुठून अबुदी आली तुमच्या बरोबर 2-4 दिवस गेले होते ते इकडे असं रामायण महाभारत घडलं. पाय बाय आता मी दिले असते पण मी काय होतो गावात कोणी याजना पैसे देत असतील ना 5 रुपये सोडून 10 रुपये साकड्याला मी पैसे देणार. 3 दिवसात महिना भरायचा बाईक राहिले. 3 दिवस राहिले महिना भरायचं. हो त्या सूर्यबानला फोन लावा बरं फोन त्याला म्हणा 10 सोडून 20 रुपये टाका घे म्हणावं पण एवढे पैसे दे बा. तूच लावून तूच बोल. हॅलो हा बाबाजी मी बोलते ना गजराबाई. अहो फोन असा केला ते माय भाडेकरी नाही का, अहो ती बाई आता इथे आजारी पडली तर तिला 2 झटके एका मागे एक येऊन गेली. हा ते पाहुणा बी ना डोक्याला हात लावून बसले तर त्यांचं असं म्हणणं आलं रडायला लागले आता दोघच नवरा बायको. हा तर मग त्यांचं असं म्हणणं आलं भाई 20,000 रुपये डॉक्टरला लगेच भरायचे तर त्यांच्याजवळ 5,000 रुपये आहे. ते म्हणत्या महिन्याने आमच्यावाले पेमेंट होईल. पेमेंट झाल्यावर देऊन टाकले असते तर त्यांना 15,000 रुपये 20% का असं ना पण द्यावं असं अर्जंट लागत आहे. हा बरं हा का चालेल. तुम्हाला आता संध्याकाळ लोकांना आज दुःख मागायला नाही ना आमच्याकडे नाही ना. हा चालेल बरं हा ठेवू का मग? काय म्हणे का ते म्हणे मी लगेच मोबाईलवर पाठवून देतो. मोबाईलवर काल आम्ही आणत जातो ना कॅश जवळ नाही मा मोबाईलवर म्हणलं नाही कॅश आणून देऊन लगेच. मग थांबा मग परत हॅलो हा ऐका ना मी काय म्हणते. हा तुमच्या भावाला पाठवते. हा बरं चालेल. हा चालेल घेऊन येऊ. हा जा तुम्ही वा पटकन जागे. काय टेन्शन असं काय सांगून काय
तू बाळ कोणला म्हणून सर्व जाते घरात लावून घेते टाइम आला तर त्या माणसाचं मला जावंच लागेल आता. सीमा काय काय आणले का पैसे? 15,000 काढले. लवकर दे 15,000 त्यांनी. लय रडलो. 15 ना आधी घे 3,000 भाडं. आता उद्या महिना भरणार आहे. मग आजच जायचं. लगेच कलटी आणून जायचं. आता काल थांबत तिथं. हा पण मग बारीक मालक बरे होते हो. वाटलं का आपल्याला काही म्हणजे मग आता काही इडच राहते आपण का खरंच कामाला आहे का? कामाला नाही खरंच, पण मग घर मालक चांगले होते थोडं. आणि पैसे लोकांचे उचलले का? जे कोण पैसे उचलले त्यांना झक मारे काय केलं आपल्याला. चला मग जाऊ. आपली कलटी हाणार चला. काहीतरी घेणं वस्तू घरात. म्हणत होते घेऊ का मागा चांगली वस्तू. काय घेऊ? वजन काटा घेऊ का? वजन काटा काय चल मरत अगं चालते इतकी. थांबा. अरे ते जर आले तर सगळी फजी दिवाळी आपली तिथं उघड पडेल. चल 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 लवकर कलटी हाण. याला 4-5 दिवस झाले पुढलं ऍडमिट केलंय. बरी आहे का काय गजरे? ए गजरे काय अगं इकडे ये. काय म्हणते? अगं 4-5 दिवस झाले ती पोर ऍडमिट करेल. त्याला फोन तरी लावून पाहू कसं काय आहे काय. हा ना भाई 4-5 दिवस झाले त्यांचा फोन हा ना. काहीच नाही. हॅलो. हॅलो अहो पाहुणे ती पेशंट कसं काय आहे? पेशंट कोणता? अहो तुम्ही आमच्याकडे वाडीकर होते ना. कोण आहे मी? हा का बा? अहो तुम्हाला माझ्या मोठ्या भावाकडून 15,000 रुपये काढून दिले दवाखान्याकरता. हॉटेल ना का आम आरोप करत जावायचे. आता तुम्ही कुठे? जालन्याला. काय? जालना. अहो पण मी काय म्हणतो, काय तुमच्या बायकोला 2 झटके आले ते. काय ते तिला झोपायचे झटके होते. झोपायचे झटके. अहो पण तुम्ही रडत होते आमच्या दारात बसून का माझ्याकडे 5,000 रुपये 20,000 काय भरायचे. चाराड गाडीत बसले पाहू इकडं. हॅलो हॅलो हा भाऊ कशी काय तब्येत आहे बाईची? बरी आहे का? ओके ओके. कोण बोलते? मी बोलते ना गजराबाई. नाही मी नाही ओळखत तुला. तुला? तुम्ही कोण बोलत्या? हा आम्ही कोण जालन्यावरून बोलतोय. अहो तुम्ही आमच्या शेजारी राहत होते ना माझ्या रूम मध्ये भाडेकरी. नाही नाही दुसरं कोणी असं ना. आम्ही काय चालतो आमचा मोठा बंगला टाकून. बंगला आहे तुमच्या जवळ? मग तुम्ही आमच्या इथे राहत नव्हते का? नाही नाही. अहो चेष्टा नका ना करू. ठेवा फोन ठेवा. माझं काम चालू आहे सध्या. हा शिंग फोडतोय मी मशीनची. मशीनचे शिंग? हा आणि तुमची बायको? हा तिने कांदे लावते काढेल थोडी. तिच्यावाली? हा आणि तिला तर आता 2 झटके येऊन गेले ना. कोणते झटके? आणि ते 8चे? नाही नाही दुसरं कोणी असं ना. केलं नाही झटके झुटके येईल का? ठेवा ठेवा ती म्हैस उड्या मारायला ठेवा. काय ग? अहो हा फोन कुठं लागला? अगं नंबर पण तोच आहे ना. नंबर तोच आहे बाई, पण तो म्हणतो मी म्हशी बाथरू राहिलो, म्हैस उड्या मारू राहिली आणि पोरीला तर म्हणलं 8 आलते ना 2. तो म्हणतो हा तुमच्या काय डोक्यात फरक पडला काय माही बायको टोळी चालवीची म्हण. आता ह्याच जागेवर तू रडत बसेल होता ना. अहो मला लय टेन्शन आलं. कसं तोंड जोडून घेऊ मामा? तू हलक्या 20 रुपये टक्क्याने उचलले ते 15,000 रुपये. भाडं तर गेलं त्याला लाईत, पण ते 15 भरून द्यायची पाळी आली ना. अगं ते 15 आणि अधिक 20% व्याज होतंय किती 2 महिन्याचं? बाई 2 महिन्याचे 6,000 रुपये तेच झाले का? मग हा मग 15 15
21. 21,000 रुपये होतं शुभ आकडा. जशी काय दक्षिणा देऊन गेला बाय आपल्याला. हा तुमची तुम्ही भरा म्हणून. तुमचे तुम्ही भर. चांगला नाही तू. मी म्हणत होते नको भाडेकरी. हा तुला चांगल्या बाया दिसल्या का? बरं आहे हा भाडेकरी लय गोडी. अगं तू काय म्हण गावात रोज जातोय तू याल पाटायला. तुला रोग झाला होता का मराठी शाळेत जाऊन पाहिला का? तो तिडीची बाई हाय का नाही तिड शिक्षिका म्हणून? तो कुठं गांडार राहतोय कुठं नाही, कुठं पिवण हाय का नाही म्हणून? तू लय ना लाडक्या भावाचं लाडक्या बहिणीचं गाज होती. माय बंद झाले ना माय बंद झाले. मुकत होती घरात दाना नाही चिमणी गेली तर आली तर. आणि मला म्हणती काम पा कुठे तरी आपल्याला. तुम्हाला पाणी भरायला पा. कोणाची मका बिका साहेबीन बिबीन भरायला पा तुम्ही बी. आणि मी बी निंदायला विचारून येते. मग आता शांतीला निंदायला गेल्याशिवाय पैसे पिटायचे नाही. आता घरी बसून करू काय? काय करते? चाल नाही तर तू मावर मुकदमीन होय तिकडे. तुम्ही वाय बऱ्यावानी करू नका. पुढं वा पुढं. गोड वाटले त्याला. अगं तूच म्हणजे बामट्या बोड्याचा बोवा वाटतो. बायकोला अटक आले म्हणे तर घरात जाऊन नाही दिलं बायको पाहायला. तिला काय फेफरे आले होते का काय आले होते? हे कुठाने तोच करायला लावले मला.